नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा. या धड्याचं नाव आहे कविभूषण. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यामध्ये यमुनेच्या काठावर तिकवामपूर नावाचे एक गाव होते. तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचा एक सत्यशील ब्राह्मण राहत होता. त्याला 4 मुलगे होते. त्यापैकी एकाचे नाव भूषण होते. हाताची 5 बोटे सारखी असत नाहीत. तिथे 4 भावंडात सारखेपणा कुठून आढळणार? रत्नाकरांचे पहिले 3 मुलगे थोडीफार विद्या संपादन करून नित्यक्रम चालवणारे होते. भूषण मात्र त्यांच्याहून अगदी वेगळा निपजला, म्हणजेच अगदी वेगळा होता. सर्वात थोरला भाऊ चिंतामणी वडिलांच्या मागून घरातला कर्ता पुरुष झाला होता. बाकीचे भाऊ त्याच्या आज्ञेत राहून संसाराला हातभार लावत होते. निकामी राहून तिन्ही ठाव गिळणारा होता तो फक्त एकटा भूषण. एक दिवस सर्व मंडळी दुपारी जेवायला बसली होती. चिंतामणीची बायको सर्वांना वाढत होती. सकाळीच काही कारणावरून भूषणची आणि थोरल्या भावाची कुरबुर चालू होती. भूषण त्याला उलटून बोलला होता आणि ते चिंतामणीच्या बायकोला आवडले नव्हते. वाढत असताना सुद्धा ती त्या रागातच होती. भूषणाने जेव्हा तिच्याकडे मीठ मागितले तेव्हा एवढा वेळ कोंडलेली तिच्या रागाची वाफ बाहेर पडली. ती तिखट शब्दात त्याला बोलली, भाऊजी, कुठलं वाढायचं तुम्हाला मीठ? जेवणात मीठ म्हणजे चिमूटभर, पण तेवढं तरी कमवून आणता का तुम्ही? भूषण उन्हाळ होता, पण तो कोडगा नव्हता. त्यामुळे भाऊजाईचे ते शब्द त्याला मर्माला झोंबले. राखेखाली दडलेल्या स्वाभिमानाच्या ठिणगीवर फुंकर बसली. भरले पान टाकून तो ताडकन उठला. रागाच्या तिरीमिरीतच त्याने हात धुतले. खुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले. घरातून बाहेर पडताना सर्वांच्या देखत त्याने भाऊजाईला म्हटले, वहिनी, मी निघालो. जेव्हा मीठ मिळवून आणि तेव्हाच या घराचं तोंड पाहीन, तेव्हाच तुझ्या हातचं जेवीन. गाव सुटले. रस्ता रान जवळ करू लागला. ना कुणाची सोबत ना कुणाचा धीर. एक एक पाऊल पुढे टाकताना डोक्यात विचारचक्र फिरू लागले. भविष्याची चिंता चटके देऊ लागली. वाया घालवलेल्या जीवनाबद्दल पश्चातापाची सुरू झाली. विद्ये वाचून मान नाही, विद्ये वाचून द्रव नाही आणि विद्ये वाचून मनुष्यपणही नाही, हे प्रथम त्या दिवशी त्याला उमगले. झालेली चूक दुरुस्त करायची आणि खूप खूप शिकून मोठा पंडित व्हायचे असा त्याने निर्धार केला. तेव्हाच त्याच्या अंतराची तगमग शांत झाली. भाऊजाईबद्दल रागही मावळला. भटकत तो एका नगरात आला. एका महापंडिताच्या घरी त्याने आश्रय मिळवला. रामोहरी पासून विद्यार्जनाला प्रारंभ केला. एका ब्रात्य मुलाचे निष्ठावंत शिष्यात रूपांतर झाले. उनाडक्या करणारा भूषण अहोरात्र गुरुसेवेला सादर झाला. रोज नव्या खोड्या शिकणारा भूषण आता रोज नवे विषय ग्रहण करू लागला. तो सर्वस्वी बदलला. गुरुकृपा झाल्यावर विद्या मिळायला कितीसा उशीर. थोड्या वर्षात तो व्युत्पन्न झाला. साहित्यशास्त्रातले जाडे ग्रंथ त्याने आत्मसात केले. त्याच्या बुद्धीला धार आली. वाणी सुसंस्कृत बनली. प्रतिभेला अंकुर फुटले आणि सहजपणे मुखातून काव्य प्रकट होऊ लागली. त्याच्या गुरुला विद्यादान सार्थकी लागल्याचा आनंद झाला. गुरुने त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली. एक दगड या स्वरूपात गुरुगृही दाखल झालेला भूषण झळकते रत्न बनून तिथून बाहेर पडला. पण तरीही त्याला घरी परत जावेसे वाटेना, कारण विद्या झाली तरी अजून मीठ मिळवायचे होते. त्यासाठी कोणता राजेश्वर गाठावा याचा विचार करत असता रुद्ररामाची दातृत्व कीर्ती त्याच्या कानी पडली. रुद्रराम हा चित्रकूटचा राजा होता. भूषण तेथे गेला व त्याला राजाश्रय मिळाला. रोज दरबारात जावे आणि राजाला नवे काव्य ऐकवावे असा क्रम सुरू झाला. राजा रसिक होता, धार्मिकही होता. भूषण त्याच्याभोवती नित्य नवे वातावरण उभे करत होता. कल्पनेच्या यक्षभूमीतून त्याला बिनपंख फिरवून आणत होता. रुद्ररामाला वाटले की त्याच्या शब्दसंपत्तीपुढे आपले हिरेमाणिकांची दौलत सुद्धा तुच्छ आहे. भूषणाची किती कीर्ती हळूहळू पसरू लागली. त्याची कविता रसिकांच्या जीवाग्री नाचू लागली. हा कोण नवा कवी म्हणून आसपासच्या पंडितांनी उत्सुकता दाखवली.
पण भूषणाला तिथे फार दिवस करमले नाही. एक दिवस त्याने राजाकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. राजाने ती नाखुशीनेच दिली. त्याने भूषणच्या सन्मानार्थ एक मोठा दरबार भरवला. सर्वांच्या समक्ष कविभूषण अशी त्याला पदवी दिली. महावस्त्र व मोठी दक्षिणा देऊन त्याला गौरविले. भूषण तिथून निघाला. तो थेट दिल्लीला आला. तिथे त्याला त्याचा थोरला भाऊ भेटला. गृहत्याग करून निघालेला आपला भाऊ पंडित होऊन आपल्याला भेटायला आला म्हणून चिंतामणीला परम समाधान झाले. आपल्या धाकट्या भावाला हृदयाशी कवटाळताना त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. चिंतामणीने त्याला दिल्लीपती औरंगजेबाकडे नेले व त्याचा परिचय करून दिला. त्याने भूषणाची कविता ऐकण्याची इच्छा दाखवली. भूषणाने काव्य गायनाला प्रारंभ केला. त्याची खडी वाणी धबधब्यासारखी घोंगावू लागली. ती वीरगाथा ऐकता ऐकता त्या दरबारात वीर रसाचा पूर आला. श्रोत्यांची अंतकरणे क्षणाक्षणाला थरारू लागली. बादशहावर मात्र काही परिणाम दिसत नव्हता. तो अगदी स्तब्ध बसून होता. अखेर शब्दाचे सामर्थ्य विजयी ठरले. बादशहा नकळत त्या काव्याशी तदाकार झाला. त्याच्या शरीरातील नस अननस तटतटू लागली. छाती फुगली. डोळे तांबारले आणि आपला हात केव्हा वर येऊन तो मिशीचे आकडे कुरवाळू लागला ते त्याला कळलेच नाही. बहुत खूप, बादशाह आनंदून उद्गारला. इतकेच नव्हे तर वस्त्रालंकार देऊन त्याने भूषणचा बहुमान केला. त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतले. दिवसेंदिवस दिल्लीच्या दरबारात त्याची प्रतिष्ठा वाढू लागली. त्यानंतर काही काळाने एक रोमहर्षक प्रसंग घडला. औरंगजेब दरबारात बसला होता. भूषणासह सगळे आश्रित कवी आपापल्या स्थानी विराजले होते. बादशहाला काय लहर आली कोणास ठाऊक. तो कविराजांना म्हणाला, तुम्ही तोंड पुजे आहात. माझी खोटी बडाई तुम्ही वर्णिता आणि मला खुश करू पाहता. मला हे मुळीच आवडत नाही. मी जसा आहे तसं माझं वर्णन करा. माझं वास्तव चित्र रेखाटा. या सरबत्तीने बाकीचे सगळे कवी गांगरले. कारण बादशहाचे तथातथ्य शब्दचित्र रेखाटणे म्हणजे मरण आवंतून आणणे. कोण या गोष्टीवर तयार होईल. सगळे बिचारे खाली माना घालून बसले. मान ताट ठेवून बादशहाच्या डोळ्याला डोळा भिडवला तो एकट्या भूषणनेच. खाविंद, आपलं आव्हान मी स्वीकारलं. ऐका आपलं यथातर्थ वर्णन. असे बोलून त्याने ताबडतोब कविता रचली व ती खड्या सुरात म्हटली. त्या बादशहाच्या जुलमी कृत्याची उघड निर्बस्तना होती. मनात साठवलेली सगळी मळमळ त्याच्या त्या काव्यातून बाहेर पडली होती. ती ऐकून सर्वांची हृदये हबकली. बादशहाच्या नेत्रातून अंगार वर्षू लागला. संतापाने बेभान होऊन तो भूषणाला ठार करायलाच उठला. पण भूषण आपल्या जागेवरून तसूभरही हलला नाही. प्राणाचे मोल देण्याच्या तयारीनेच तो ते झणझणीत कवित्व वदला होता. काही प्रतिष्ठित दरबारी लोक मध्ये पडले आणि त्यांनी बादशहाला आवरले. म्हणून भूषणाचे मरण थोडक्यात टळले. त्या क्षणी त्याचा राजाश्रय तुटला. त्याला त्याची थोडीच कदर होती. त्या प्रसंगानंतर एक क्षणभरही तो दिल्लीत थांबला नाही. त्याने सरळ दख्खनचा रस्ता धरला. मजल दर मजल करत तो शिवाजी महाराजांकडे आला. महाराजांनी त्याचे प्रेमभराने स्वागत केले. तेही गुणी जनांचे चाहतेच होते. भूषण त्यांच्या पदरी राहिला. त्यांच्या पावन सहवासात त्याचा अंतरात्मा प्रसन्न झाला. त्यांचे अनेक मनसुबे त्याने ऐकले. लढाया आणि विजय डोळे भरून पाहिले. आणि पुढे त्याने शिवराजभूषण या नावाचा अलंकार शास्त्रावरील एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अलंकारांची उदाहरणे देण्यासाठी त्याने शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग निवडले व त्यातून जणू शिवचरित्रच उभे केले. याशिवाय त्याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवबावनी या नावाचा एक स्वतंत्र काव्यग्रंथही रचला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा धडा? तर धडा आवडला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.